वारसा टीव्ही मध्ये मी भैरव उसारे आपले स्वागत. आज आपण आलो आहोत बार्शी तालुक्यातील पानगाव येथे आणि माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसतंय ते आहे नागनाथ. आज आपण याच मंदिराबद्दल जाणून घेऊ. आता आपण नागनाथ मंदिराच्या सभा मंडपात आहोत. या मंदिराची जर आपण रचना पाहिली तर या ठिकाणी सध्या सभा मंडप, अंतराळ आणि 2 गर्भगृह अस्तित्वात आहे. खरं तर या मंदिराला 3 गर्भगृह आहेत, ज्यातील एक गर्भगृह पूर्णपणे तुटलेला आहे, त्याचं काही शिल्लक नाही. त्यानंतर मंदिर बंदिस्त असावं म्हणून एका बाजूने त्याची भिंत बनली आहे. तर आपण या मंदिराचा अंतराळ आणि पहिलं गर्भगृह पाहूया. या पाठीमागे अंतराळात पाहिलं तर अंतराळ अत्यंत साध्या पद्धतीचं आहे. इथं देवकोष्टक असायला पाहिजे, परंतु देवकोष्टक नाहीयेत. आणि या मंदिराची अत्यंत महत्वाची गोष्ट जर पाहायला गेली तर या मंदिराची ही असलेली द्वारशाखा, ही द्वारशाखा पंचद्वारशाखा आहे. म्हणजे एकूण द्वारशाखा 5 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिली जर आपण पाहिलं तर ही वेलबुट्टी द्वारशाखा आहे. दुसरी जी आहे ती वाद्य द्वारशाखा आहे. म्हणजे या द्वारशाखेवर वेगवेगळे माणसाच्या फॉर्म मध्ये वादन करताना, नृत्य करताना माणसं दिसतात. त्याच बाजूला आहे दुसरी स्तंभद्वारशाखा. स्तंभद्वारशाखा जर आपण पाहिली तर अत्यंत उत्कृष्ट अशी द्वारशाखा या ठिकाणी आपल्याला दिसते. याच्या आपण स्तंभाच्या घटामध्ये जर बोट घातलं तर हे बोट आरपार होतं आणि अत्यंत उत्कृष्टपणे तयार केलेली द्वारशाखा आहे. त्याच्या बाजूला आहे ती म्हणजे पत्रद्वारशाखा आणि त्याच्या बाजूला आहे ती व्यालद्वारशाखा. व्यालद्वारशाखा म्हणजे सिंह आणि इतर प्राण्यांचं फ्युजन म्हणजे मिक्स असलेली ही द्वारशाखा असते. जर आपण तो वर पाहिलं याला म्हणतात ललाटबिंब, म्हणजे वरच्या उंबरेची वरची बाजू. याला गणेशपट्टी म्हणतात आणि त्याच्यावर गणपतीची मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती आहे याचा अर्थ आतमध्ये शिवाचं स्थान आहे हे सिद्ध होतं. आणि आपण खाली जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी एक दोन्ही बाजूला 2 शैव द्वारपाल आहेत. इथं शैव द्वारपाल आहेत. यानंतर चामरधारी आहेत, ज्या स्त्रिया असतात. आणि या बाजूला दोन्ही बाजूला या ठिकाणी कुबेर आहेत. आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती नागदेवतेचा मुकुट या ठिकाणी बसवलेला आपल्याला दिसतोय. या गर्भगृहात आपण जर वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट बघितली तर उत्तर बाजूला या ठिकाणी मंदिरामध्ये एक भुयार असलेलं दिसतं. आपण पाहू शकतो आतमध्ये इथं जास्त काही दिसत नाही, परंतु इथे एक दगड आहे. तो जर दगड काढला तर हे जवळजवळ 28 फूट खोल भुयार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. जे मुख्य गर्भगृह आहे त्याच्या बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला म्हणजे दक्षिण दिशेचे देवकोष्ठ आहे. त्या देवकोष्ठामध्ये गणेशाची मूर्ती असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला एक दुसरं देवकोष्ठ आहे, तिथे ऍक्च्युअली कुठल्या तरी देवाची मूर्ती असावी, परंतु आता या ठिकाणी शिवलिंग ठेवलेलं आहे. आपण जर उत्तर दिशेचं गर्भगृह पाहिलं तर या ठिकाणी ही त्रिद्वारशाखा आहे आणि याच्या खाली देखील आपल्याला शैव द्वारपाल दिसत आहेत. या ठिकाणी कुबेर किंवा निधी दिसतोय, चामरधारी आहेत आणि आतमध्ये एक शिवलिंग देखील आहे. वर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला गणेश असलेला दिसतोय ललाटबिंबावरती आणि हे विरूपाक्ष स्वामींची समाधी आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
नमस्कार स्वामी. नमस्कार. आपलं नाव स्वामी? गुरुपत मनमत स्वामी. आपण इथले पुजारी आहात. पुजारी. तर या मंदिराविषयी आम्हाला थोडीफार माहिती सांगाल का? अशी माहिती की विरूपाक्ष महाराजांची 12व्या शतकातील समाधी, त्यानंतर श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान जुन्या काळातून गारीपूर निदान इथून आलेली मूर्ती सहस्रनाम तत्वलिंगामध्ये विरूपाक्ष महाराजांची दुसरी समाधी आता गर्भदीक्षा, आणि तिसरी समाधी राजा आणि बाबाया पुढे. तिसरी गोष्ट की ह्या मंदिराची जुनी मोडिंग आहे. त्यानंतर आम्ही 2001 पासून आपण ह्या मंदिराची प्रक्रिया बघितली. ह्याची एक बोहेर आहे की नागनाथ देवस्थानची 2007 ला चोरी झाल्यानंतरची चोरी 27 फूट समाधी खाली चोरी जाते. त्याच्यानंतरची माहिती आमच्याकडे त्याच्या पुढे मिळालेली नाही. ते भुयार किती मोठा आहे माहिती नाही. मग ह्या मंदिराचं एवढं महात्म्य आहे हे आहे, परंतु ज्या प्रमाणात त्याच्या तीर्थक्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे किंवा ज्या प्रकारे ह्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे. तीर्थक्षेत्रामध्ये आपण प्रयत्न केला, परंतु इथे एक ग्रस्तापून या नागनाथ देवस्थानमध्ये तालीम लागली आणि मंदिर उडवलेलं आहे. कधी आज टीव्हीवर सांगताना सांगतील काय लोक की जी टीव्हीवर बातमी टाका, तर ती प्रयत्न केला, पण काय लोकांचं म्हणणं की महाराज तुम्ही एकटं घर असल्यामुळे ती करू नका. त्यासाठी आम्ही आपलं गप बसलो. आता तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडून, तुमच्या शासनाकडून किंवा ह्याच्याकडून काय अपेक्षा काय? ही दुरुस्ती व्हावी. दुरुस्तीसाठी शासनानं लक्षता घालावी आणि दुरुस्ती करून द्यावी. धन्यवाद महाराज, आपल्याला बोलून आनंद झाला. मंडळी, हे होतं पानगाव मधील नागनाथ मंदिर. या मंदिराला आपण याल कसे तर बार्शी सोलापूर हायवे वरती पानगाव मधून आतमध्ये आल्यानंतर गावामध्ये हे मंदिर वेशीतून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आपण एक वेळ अवश्य भेट द्यावी असे हे मंदिर आहे. धन्यवाद.